जीव पण देऊ शकतो पण आम्हाला आमच्या जागेत जायचं काहीच नाही आमच्या जागेत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी ग्रामस्थ बॉक्साईट उत्खनन प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले। बॉक्साईट उत्खनन तात्काळ बंद करा, आमचे गाव वाचवा अशी जोरदार मागणी इथल्या संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। त्यामुळे रायगडमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। संतप्त ग्रामस्थांनी बॉक्साईट उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत रुद्रावतार दाखवला। त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासन ग्रामस्थांच्या या मागणीवर पुढे काय कार्यवाही करणार याकडे साऱ्यांचंच आता लक्ष आहे। जीव पण देऊ शकतो पण आम्हाला आमच्या जागेत जायचं काहीच नाही आमच्या जागेत काय म्हणतात आहे का जिल्हा प्रमुख आता तहसीलदारांकडे पण आता तहसीलदारने त्याला बंद करण्याचे आदेश आताच आपल्याला सांगितले साहेबांपासून आधी गाड्या काढण्याचा विषय सोडा पहिले महत्वाचं की नाही चालू करू नये आपला महत्वाचा मुद्दा आहे साहेब जिथपर्यंत गाडी निघत नाही ना तिथपर्यंत बंद होणारच घेऊ शकता आम्ही आता आदेश बंद करा आमच्या समोर घेतलेली आहे। मी भरत गोगावले साहेबांशी पण बोललो, त्यांनी पण PSIशी बोललो, रामदासशी पण बोललो। एवढंच अडचण यायची की अधिकार हा ह्यांना पण आहे, त्याला पण अधिकार नाही। खनिज कर्मचारी अधिकाऱ्यांनी जी परमिशन दिली आहे ती रद्द करायची, आपण कोर्टाचा स्टे आणू आपण, पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आपण वाद करत बसलो तर पोलीस आपल्याला उगाच आपल्याला कारण नसताना उगाच वादविवाद होईल आणि आपले लोक ते केसेस होतील। आपल्याला केस न करताना शांत बसायचं वागण्याचे ते मुंबईवरून सगळे आलेले आहेत, नोकरी रद्द करणार आहेत। आपल्याला मायनिंग बंद होणं महत्त्वाचं आहे ना। ऑर्डर काढताय बोलतोय आम्ही काय आम्हाला तुमची तळमळ आम्हाला 100% कळते। हे ऐका
पोलिसांचं काम करतो. तुम्ही आश्वासनं दिलेत ना मायनिंग बंद करू करायचंच आहे. मग करा. आज मायनिंग बंद करताय ना? हो, आता काय करता? तुम्ही आज मायनिंग मध्ये आम्ही तिथं थांबतोय. हा. मायनिंग आमची बंद करा. गाड्या काढा. गाड्या बिड्या काढा ज्या ठिकाणी होणार त्याच ठिकाणी आमची अशी इच्छा आहे की तुम्ही काय परंतु कोणत्याही पद्धतीचा असा प्रश्न शांतता नाही. सर, महाराष्ट्रात एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे. कारण लहानपणापासून आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य, ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाही आहे. गाव ओळखायला येत नाही आहे. ती जी आम्हाला जो फेस करावं लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे. म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनिंग पूर्णपणे बंद झाली पाहिजे. हीच माझी विनंती आहे. आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे. त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत. कशासाठी? तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले. ह्या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलं आहे, त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय. उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना, पाठी जाऊन बघा तुम्ही, गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे. आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे. आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढी सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेली आहे. आणि खूप झट्ट आहेत, प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत, पण ती दखल घेत नाही आहेत. त्याची दखल त्याने घ्यावी, नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील. हीच माझी विनंती आहे. या ठिकाणी आमची आता ही पोरं आहेत, आम्ही नाही धावत, आमचं वय थोडं झालं, आम्ही थोडं कमी धावतो, मुलं धावत आहेत. त्यांनी सगळ्या बाजूने सगळे हेटर बदलले, मात्र पोलीस दखल घेत नाही, सरकार दखल घेत नाही, कोणी उलटे आम्हाला फोन धमक्याचे आहेत की तुम्ही तिथे गेलात तर आमची जागा आहे, आम्ही जाणार तिथले, आमचा हक्क आहे तो आम्ही जाणार तिथले, कारण आमचा पाणी गेलेलं आहे, रस्ता खराब झालेला आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत. ती आमची हक्काची जागा आहे, ती यांची काही कोणी वापरी जागा नाही, त्यांना कोणा दिली नाही जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून. ते म्हणून या ठिकाणी खोदतायत आणि आमची पोरं ते गेला, पोलिस आम्हाला फोन की तुमची कंप्लेंट आहे. हे कुठले न्याय? अरे न्याय करा काय तरी ना. आम्ही गरीब आहोत याचा अर्थ असा नाही. आमच्या नोकऱ्या आहेत, आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत, प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे, पण माझा पोलीस पण दखल घेत नाही. आम्ही गेल्यावर आमच्यावर कारवाई करतात, म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का? मग एक काम करा ना, गावात संपून टाका, आम्ही संपतो, विषय संपेल, न्या तुम्ही जमीन. सध्या आम्ही आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे, पण मायनिंग त्यांनी असं चालू केलं आहे की आम्ही ॲग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करत आहेत. ते खोदकाम का करतात, त्यांना सपोर्ट कोण करतं, हा पहिला मुद्दा आला. आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलं आहे. आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात, स्फोट करतात, त्याच्यामुळे जो होणारा आवाज तो येतोच आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे. आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली
तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये मालीन गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं. आणि जे ट्रान्सपोर्टचं आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झालेत आमच्या गावचे, पूर्ण पाणी गेलंय ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची आहे. आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिलं त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलंय. त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी शिंदे गट आहेत शिवसेना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. ते आमच्या मदतीला आज आमच्यापर्यंत उभे राहिलेत आणि ते आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील याची आम्ही ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करावे ही त्यांना विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.